तर आज किंवा उद्या ठाकरे पवार गटाचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये एकत्रित पत्रकार परिषद घेत उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे। मातोश्रीवरील बैठकीत एकमताचा निर्णय घेण्यात आलाय। सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबईचा तिढा मात्र कायम असल्याची माहिती मिळते। अक्षय मणकडी माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। अक्षय, सुमित, खरं तर महाविकास आघाडीमध्ये अजून जागा वाटपाचा तिढा जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतंय। पण दुसरीकडे काँग्रेसकडनं प्राथमिक जे उमेदवार आहेत त्यांची घोषणा जी आहे ती काँग्रेसकडनं करण्यात येते। त्यामुळे काल शरद पवार हे स्वतः मातोश्रीवरती गेलेले होते आणि तिथे उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा झाली आणि या संपूर्ण चर्चेमध्ये आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये आपापल्या पक्षातील उमेदवार जे आहेत ते लोकसभा मतदारसंघाचे ते जाहीर करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित पुन्हा भेट होऊ शकते आणि भेटीमध्ये चर्चा करून एक संयुक्तिक पत्रकार परिषद शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बडे नेते घेणार आणि आपल्या पक्षातील लोकसभा उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे। परंतु अजून देखील महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरतून तिढा जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतोय। त्यात सांगली, भिवंडी आणि प्रामुख्याने मुंबईमधल्या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं अशी काँग्रेसची ठाम भूमिका आहे। त्यामुळे काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने ही भूमिका जी आहे ती महाविकास आघाडीमधल्या 2 अन्य पक्षांना देखील सांगितलेली आहे। परंतु आता महाविकास आघाडीमधले जे दोन्ही नेते आहेत अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे थेट काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी या सगळ्या संदर्भात बोलतील आणि या सगळा जो तिढा आहे तो सोडवतील अशी एक आशा आहे। त्यामुळे आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये हे आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये ठाकरे आणि पवार गटाची उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।